सर्वप्रथम मलाही माहित नाही की कुठून सुरू करावं, कारण जे लहान मुली जेव्हा आपल्या परिवाराची व्यथा मांडत होती, माझ्या मनात एक प्रश्न येत होता की असं नाही आहे की मी काही वेगळं काही करतो. मागच्या 1-1.5 वर्षापासून जे हे प्रकरण सुरू आहे, ज्याच्यामध्ये मी आदर्श बाबतीत सुरुवात केली होती, मला सगळ्यात वाईट जे गोष्ट वाटली आणि आजही वाटत आहे, जेव्हा अनेक लोक बोलत होते, आपली एक संस्कृती आहे, आपण सर्व या देशातले आहे, अभिमान आहे आपल्याला सर्वांना. जेव्हा रस्त्यावर एक ऍक्सिडेंट होतो, ते ऍक्सिडेंट आपल्या समोर झाल्यानंतर आपण लगेच आपली गाडी साईडला करतो, धावून जातो जे ऍक्सिडेंट झालेला आहे त्यांना वाचवण्यासाठी. त्यांना वाचवताना आपण कधी हे विचार करत नाही की मी तुला वाचवत आहे, तू कोणत्या राजनैतिक पार्टीशी संबंधित आहे, तुझा धर्म काय आहे, तुझी जात काय आहे, हे कधी आपण विचारत नाही. हे आपली संस्कृती आहे. आणि इतका मोठा ऍक्सिडेंट झालेला आहे तुम्ही सर्वांचा. मग मला वाईट हे वाटतं जेव्हा लोक माझा या आंदोलनाला निवडणुकीशी संबंध जोडतात. काहीतरी माणुसकी असायला पाहिजे, काहीतरी माणुसकी असायला पाहिजे असते लोकांमध्ये. पण जेव्हा जेव्हा लोक हे बोलतात की आम्ही पुढच्या निवडणुकीमध्ये तुमचा साथ देणार, आमचा येणारा खासदार तुम्ही असणार, मग काही न्यूजपेपरवाले हे छापतात की इम्तियाज जलीलने हे आंदोलन घेतल्यामुळे खूप सारे लोक त्याच्या जवळ आलेले आहेत. मी आपल्याला स्पष्टपणे सांगतो, मी 24 वर्ष पत्रकार होतो, एक ऍक्सिडेंट झाला आणि मी आमदार झालो. 2019 ला पुन्हा एक ऍक्सिडेंट झाला, मी खासदार झालो. मग त्यावेळी तर हे प्रकरण नाही होते ना, मग कशा झालं? मग काय इतकं मोठे मोठे
आज अनेक लोकांनी सांगितलं की या शहरामध्ये महाराष्ट्रात कुठेही नाही मुंबई सारख्या जी आपली राजधानी आहे तिकडेही 6 मंत्री तिथे नाही आहे, पण हे आपल्या शहराला मिळालेले आहे. केंद्र मंत्री आहे, 2-2 केंद्र मंत्री आहे, 4-4 राज्याचे मंत्री आहे. तरी सुद्धा हे अशी का आपल्यावर वेळ आलेली आहे की आपल्या हक्काच्या आपल्या कष्टाच्या पैशासाठी आपल्यावर इतका उन्हामध्ये आपल्याला तासनतास बसावं लागत आहे. आणि कोण बसलेले आहे? एका माणसाचे, एका महिलांचं तुम्ही प्रोफाईल बघितलं, त्यांच्या चेहऱ्यावर बघून आपल्याला कळत असेल हे सगळं कष्ट करणारे लोक आहेत, कष्टाची कमाई होती. एक आई जेव्हा इथे रडून हे सांगतं की माझ्या मुलाला कॅन्सर झालेला आहे, गरीब लोक आहेत, त्यांना उत्तर काय देऊ? विचारा त्यांना. यांना असं वाटत असेल की हे काय करणार आहे? आपल्याला माहित आहे जेव्हा हे अधिवेशन होतं इथे स्मार्ट सिटी ऑफिसला, त्या अधिवेशनाच्या वेळी मला सांगण्यात आलं होतं की कोणताही मंत्री कुणालाही भेटणार नाही. बाहेर आम्ही डेस्क लावून ठेवलेले आहे, तिथे आमचे अधिकारी बसलेले आहे. तुम्हाला जे निवेदन द्यायचे आहे ते निवेदन त्यांच्या हातात द्या, आम्ही भेटणार नाही. मी त्यांना स्पष्टपणे सांगितलं होतं, तू का तुझ्या बापालाही भेटायला लावून आम्ही आले होते, आश्वासन दिले होते ना? काय झालं? म्हणून आता हो आम्ही करू, लवकर करू, प्रोसेस सुरू आहे, हे सगळं प्रक्रिया सुरू आहे, थोडे दिवस थांबा. आता आम्ही खूप दिवस तुमचा गाजर हातात घेऊन फिरत आहे, ते गाजर आता तुम्हाला देण्यासाठी आम्ही येत आहे. मी पोलीस अधिकाऱ्यांना विनंती करतो, मॅडम आपण ही एक महिला आहे, आम्ही आदर करतो पोलीस डिपार्टमेंटचा, पण एकदा तुम्ही एक महिलेचा काय व्यथा आहे, कुणाची आई आहे, एक लहान मुलगी, ती आपलीही मुलगी असली असती. अनेक पोलीसवाले आहेत, त्यांचेही पैसे अडकलेले आहेत. अनेक जे देशासाठी काम केलेले आहे, फौजी जे देशाच्या संरक्षणासाठी लढले आहे आपल्यासाठी, त्यांचे पैसे घेऊन पळालेले आहेत. याच्यापेक्षा काय वाईट गोष्ट होऊ शकतं? म्हणून मी पोलिसांना विनंती करतो, आम्ही काही करणार नाही. आम्हाला विभागीय आयुक्तांकडून लेखीमध्ये उत्तर पाहिजे. पुरुष इथेच बसणार आहे, पहिले महिला आज जातील आणि कृपा करून त्यांना थांबवण्याचा प्रयत्न करू नका. मोठे नेते त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व झाले, ते बिचारे जे लोकांनी प्लॉट घेतले होते ते खूप चांगले लोक आहेत, ते रस्त्यावर घेणार नाही, शिकलेले लोक आहेत. त्यांना दमदाटी करून त्याच ऑफिसच्या लोकांनी ते त्यांच्याकडे हिसकावून घेतली आणि एका मोठ्या पुढाऱ्यांना त्याच्या हातात दिलेले आहेत. कोट्यवधी रुपयाची प्रॉपर्टी आहे कंचननगरची, कोणी बोलणार नाही. आणि एक खरी गोष्ट आहे, दलाल साहेब मी खाली बसायला तयार आहे, तुम्ही यांच्यासाठी या आणि इथे उभे राहा, मी तुमचा साथ देईन. अतुल साहेब पालकमंत्री आहे, उद्घाटनासाठी तुम्हाला समय आहे, आपल्या राजनैतिक प्रचारासाठी तुमच्याकडे वेळ आहे. अब्दुल सत्तार साहेब फेस्टिवल करण्यासाठी तुम्हाला वेळ आहे, सिल्लोडचा उत्सव साजरा करण्यासाठी. संजय शिरसाट साहेब दररोज टीव्हीवर येण्याच्या, कधी एकदा येऊन बोला की हो
माझ्या शहरामध्ये हजारो लोकांचे पैसे बुडालेले आहे, मी त्यांच्यासाठी लढणार आहे. एकदा तरी बोला. कोणीही बोलणार नाही. आणि आज मी आपल्याला स्पष्टपणे सांगतो की हे लढाई जेव्हापासून आम्ही सुरू केली आहे आजपर्यंत मला याचा अभिमान आहे की देशात कुठलीही पतसंस्था नाही आहे देशात की जे बुडाली होती आणि त्याचे पैसे अनेक अशी पतसंस्था आहे आता 10 वर्षापासून ते लढत आहे आपल्या हक्काच्या पैशासाठी. हे आदर्श एकमेव अशी पतसंस्था आहे की ज्याचे प्रॉपर्टीज 4 महिन्यामध्ये आम्ही लिलावासाठी टाकलेले आहे. हे आपलं दुर्दैव म्हणावं लागेल की कोणीही ते विकत घ्यायला तयार नाही आहे. मी आश्वासन देतो ज्यांना खरेदी करायची आहे मी तुम्हाला घेऊन जाऊ कलेक्टरच्या समोर. कलेक्टर तुम्हाला लिहून देईल की हे प्रॉपर्टीची जबाबदारी आमची आहे, आपण ही मदत करा. मला कोणी घेण्यास इच्छुक असेल तर त्यांना सांगा खूप सारी चांगली प्रॉपर्टी आहे, खूप चांगली प्रॉपर्टी. आदर्शच्या बाबतीत तर तुम्ही विचार करू नका, कारण ते दाखवला माहित नाही होता की त्याच्या मनातही आलं नसेल, ते विचारत असेल की अरे मी सगळ्यांना विकत घेतलेला आहे, हे कोण? तुझ्या बापाचा बाप आहे मी. आणि काही दिवसापूर्वी मी पोलीस संभाजी पवार PI साहेब आणि सय्यद साहेब त्यांना माझी घरात बोलवलं होतं. 2 तास त्यांच्या सोबत बसलो की याच्या बाबतीत काय काय MPID चे खाली कुठपर्यंत आलेला आहे. MPID मध्ये त्यांची 99 प्रॉपर्टीज आहे, 99 प्रॉपर्टीज आहे. इतकी चांगली प्रॉपर्टीज आहे, त्याचं स्वतःचा घर आहे. ते लवकरात लवकर त्याचा प्रोसेस लवकर झाला तर आपल्याला काही करण्याची आवश्यकता नाही. पण पोलिसांनाही विचारायचं आहे इतका उशीर लागतं कशाला? काय इतका उशीर होतो? ये मत समझना कि मुझे कुछ समझ में नहीं आता है. जहां तुम्हारी समझ खत्म होती है वहां से मेरी समझ शुरू होती है. पोलीस स्टेशनमध्ये सर आम्ही 4 तास बसतो, पण त्या मॅडमनी सांगितलं की तुम्ही RBI कडे जा, राधाईमध्ये पैसे तुमचे इथं पैसे मिळणार नाही. पोलिसांनी सांगितलं या बाईला की तुम्ही त्या बँकेत पैसे का टाकले. आपण त्यांना विचारायचं होतं ना की आपण पोलीस खात्यात कशाला आले, खायला आले का? कुठे जाणार लोक, कोणाला आपली व्यथा मांडणार. आता एक गोष्ट सांगतो, आज आपण इथून परत गेलो तर त्यांना हे संदेश जाईल की किती वेळा ते आंदोलन करणार, किती वेळा बसणार उन्हात, किती तास बसणार. आता माझं नाव इम्तियाज जलील आहे. त्यांनी सांगितलं की इम्तियाज जलील तुम्ही या बोलायला, तुमचं नाव काय हे? आता पोलिसांनी विचारलं तुम्हाला की तुमचं नाव काय आहे, तर आमच्या सोबत चलायचं. एकदा होऊ द्या ना, एकदा होऊ द्या. रात्री 3 वाजेपर्यंत तुम्ही मीटिंग घेऊ शकता मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री साहेब. तर एक मीटिंग यांच्यासाठीही घ्या आणि रिटर्न मध्ये आम्हाला आश्वासन द्या. आणि नाही दिलं तर तुमचे विभागीय आयुक्ताला रात्री 2 कानी वाजते आम्ही तिथून खेळू देणार नाही. तुमची ताकद आहे, तुम्ही सोबत आहे.
नाहीतर ते कोणतं बँकचं प्रकरण झालं, मलकापूरचं. लोक पैसे मागायला गेले, ते भामटा मॅनेजर पोलिसांकडे गेलं आणि त्यांनी सांगितलं की हे लोक माझ्या ऑफिसला येऊन आरडाओरडा करत आहे. पोलिसांनी FIR रजिस्टर केली 10-12 लोकांवर. ते माझ्याकडे आले होते. मी त्यांना स्पष्टपणे सांगितलं, तुम्ही त्यावेळी त्यांच्या सोबत उभे राहिले असते तर कुणाची हिंमत झाली नसती त्यांच्यावर केस करण्याची. मी मागच्या आंदोलनाच्या वेळी या साहेब पोलिसांची मोठे मोठे गाड्या येत आहेत, आज तुमची ताकद दाखवा, आम्ही आमची ताकद दाखवा. तर मी जेव्हा मागचं आंदोलन होता आपला, तर त्यावेळी आम्ही निर्णय घेतला की DDR ऑफिस पासून ते आपण पोलीस कमिशनर ऑफिस पर्यंत लोकशाही मार्गाने, आपण शांतीपूर्ण मार्गाने आपण तिथे जाऊ. आम्ही गेलो, सगळे गेले. आपण कुठेही कसलाही प्रकारचा अनुचित प्रकार घडला नाही. काही दिवसानंतर माझ्या नावाने समन्स बजावण्यात आले पोलिसांकडून की तुमच्यावर केस रजिस्टर करण्यात आलेला आहे. तुम्ही विना परवानगी तुम्ही ते मोर्चा काढला, बस स्टँड पासून ते पोलीस कमिशनर ऑफिस पर्यंत मोर्चा काढला, परवानगी नाही होती. मग जे हजारो कोटी रुपये जे त्यांनी खाल्ले ते तुमची परवानगी घेऊन खाल्लेले आहे का? तुम्ही दिली होती त्या परवानगी त्यांना? आणि करा ना. मला अरेस्ट करण्याची इतकी तुम्हाला हे असेल तर मीही जायला तयार आहे. पण जे डायरेक्टर आहे, जे चेअरमॅन आहे, त्यांना हात नाही लावणार. का नाही लावतो? कारण त्याच्याकडे या लोकांच्या कष्टाचे पैसे आहे, आयुष्यभरची कमाई आहे त्यांच्याकडे. मग फेकायचे पैसे. आपली तयारी आहे. विभागीय आयुक्त कार्यालयामध्ये कोणताही आम्ही नियम भंग करणार नाही. पण अधिकाऱ्यांची जबाबदारी हे असतं की जर लोक परेशान असतं तर त्यांना हे अधिकार आहे की तुम्ही एक वरिष्ठ पातळीवर बसलेले अधिकारी आहे. मग मी त्यांना विचारलं की तुम्ही रिकव्हरी किती केली आतापर्यंत? या 9-10 महिन्यामध्ये तुम्ही रिकव्हरी किती केली? तर कमीत कमी त्यांचं म्हणणं होतं की 1.5 कोटी आम्ही केली होती. पण सगळं खर्च करून आमच्याकडे 1 कोटी रुपये आहे. याचा अर्थ हे आहे की 2 कोटी रुपये त्यांच्याकडे आलेले आहेत. आता जे दोन मोठी प्रॉपर्टीज आहे, ते मंगल कार्यालय आणि हॉस्पिटल, ते 3दा त्याचं ऑप्शन करूनही कोणी आले नाही. आता नियमाप्रमाणे कोणताही ऑप्शन करायचे असेल तर 3 टेंडर्स येणं बंधनकारक असतं. 3 लोकांनी आपला इंटरेस्ट दाखवायला पाहिजे, ते टेंडर भरायला पाहिजे, ते नियम आहे. आता 3 वेळा जेव्हा कोणताही प्रतिसाद मिळालेला नाही, आता पुन्हा ते प्रॉपर्टी टाकण्यात आलेली आहे. आणि आता एका माणसानेही एकही टेंडर आला तर ते त्यांना देण्यात येईल. म्हणजे 8-9 कोटी रुपये जे मंगल कार्यालय आणि हॉस्पिटल कडून, आणि समजा तेही नाही आले तर आम्ही आज विभागीय आयुक्त साहेबांना हे सांगणार आहे की हे 2 प्रॉपर्टीज तुम्ही सरकार क्षेत्राला सांगा, आदेश द्या की तुमच्या नावाने ट्रान्सफर करा आणि ते पैसे यांना परत द्या. आणि जे 18 प्रॉपर्टीज ऑप्शनसाठी टाकण्यात आले होते त्याच्यापैकी 2 प्रॉपर्टीज शिवना आणि सिल्लोडचे
गेलेले आहे, 1 कोटी रुपये त्याच्यातून आलेला आहे. आणि बाकी 16 प्रॉपर्टी जे आहे त्याच्यासाठी एक्सटेन्शन देण्यात आलेला आहे 8 फेब्रुवारी पर्यंत. 8 फेब्रुवारी पर्यंत त्याच्या उरलेली जे प्रॉपर्टीज आहे 16 प्रॉपर्टीज, त्या प्रॉपर्टीज 8 तारखेपर्यंत कोणीही ऑप्शन मध्ये भाग घेऊ शकतं. अजंताचेही काही लोक आलेले आहेत. बघा कशा प्रकारे हे सरकार सगळं खेळ खेळतं. आदर्श ऍडमिनिस्ट्रेटर प्रशासक कोण आहे तर काकडे म्हणून एक प्रशासक नेमण्यात आलेला आहे. 62,000 ठेवीदार आदर्शचे. मग नंतर अजंता आली. अजंताचाही मोठा, तर त्यातला प्रशासक कोण, तोच काकडे. म्हणजे आपल्याकडे कोणी अधिकारी आहे नाही, त्याच काकडेला मी पत्र लिहिलं सहकार मंत्र्यांना, सहकार आयुक्तांना, कलेक्टर साहेबांना की एका ऍडमिनिस्ट्रेटरला तुम्ही एका पतसंस्थेची जबाबदारी द्या, लवकर काम होईल. आता अजंताच्या बाबतीत विचारल्यानंतर 14,500 जे डिपॉझिटर्स आहे, नियमाप्रमाणे आरबीआयचा नियम आहे की 3 महिन्यामध्ये त्यांना जे इन्शुरन्सची 5 लाख रुपयाची अमाऊंट असते, ते 5 लाख रुपये 3 महिन्यामध्ये द्यायलाच पाहिजे, हे नियम आहे. मग काहीतरी त्याच्यामध्ये घोळ निघाला. आज मी हे माहिती घेतली, 14,500 अजंता डिपॉझिटर्सचे जे सबमिशन करायचे होते ते आज करण्यात आलेले आहे. म्हणजे याचा अर्थ हे आहे की 2 आठवड्यामध्ये 14,500 डिपॉझिटर्सना 5-5 लाख रुपये त्यांना मिळणार आहे. आता देवाई पतसंस्था कशा प्रकारे, म्हणजे मला एक प्रश्न येतो की काहीतरी नियम असायला पाहिजे. सरकारी ऑफिस चालवताना तिथे बसलेले 3-4 अधिकारी जे इतके पैशाने लिप्त झालेले आहे, इतके भ्रष्ट झालेले आहे, नियम कसलाही नाही. जागा आली विकून द्यायचं. जसं ज्ञानोबाच्या बाबतीत चंदन शिवे कुठे आहे, चेअरमॅन साहेब माझ्या माहितीप्रमाणे दुबईला गेलेले आहे, पळाले. देवाई पतसंस्था महादेव काकडे, मीना काकडे त्याची पत्नी, कुठलेही तिची पत्नी काही मेंबरही नाही होती. ही जे देवाई पतसंस्था आहे मेंबरही नाही होती. अचानक डीडीआर ऑफिसने 2020 ला तिला चेअरमॅन केलं, डायरेक्ट चेअरमॅन केलं. आणि त्याच्यानंतर तिने ते सगळा पैसा इकट्ठा केली. आणि आता जे माहिती मिळत आहे नेपाळच्या रस्त्याने ते सिंगापूरला गेलेले आहे किंवा दुबईला गेलेले आहे. आता कोण आणणार, हे पोलिसांना इकडचे लोक मिळत नाही. दुबई आणि सिंगापूर म्हणजे कुठेतरी मलकापूर जे चेअरमॅन आहे त्याचा मुलगा आहे राहुल संचेती, त्याचा एक सीईओ होता दीपक सावजी. बघा तुम्ही कसा उल्लू बनवण्याचे धंदे 2018-19 ला सगळ्यात जास्त लोन वाटण्यात आले मलकापूर बँकेकडून. आपले नातेवाईकांना, आपले जवळच्या काही डॉक्युमेंट्स नाही, काही नाही,
कोट्यवधी रुपये वाटून टाकले. मग आरबीआयनं त्यांना पत्र दिलं आणि सांगितलं की आता लोन वाटायचं नाही. पण त्यांना तर आपल्या सगळ्या नातेवाईकांना वाटायचे होते. सगळे आपल्या नातेवाईकांचा आपल्या जवळचे जे जे पार्टीचे लोक होते त्यांच्या नावाने कोट्यवधी रुपयांचं लोन दिलं. आणि ज्या दिवशी हे घोटाळा समोर आला त्याच दिवशी जे बँकेचे सीईओ होते दीपक सावजी त्यांनी आपला रेजिग्नेशन दिला की आता माझं काम संपलं, मी चाललं घरी. रेजिग्नेशन दिला. त्याच दिवशी त्यांचं रेजिग्नेशन एक्सेप्ट करण्यात आलं आणि काही दिवसानंतर त्याला हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करण्यात आलं आणि एका महिन्यामध्ये हॉस्पिटलने अशी रिपोर्ट दिली की हे जे दीपक सावजी आहे हे मेंटल आहे, हे वेडे आहे. म्हणून वेडे लोकांना कोणीही हात लावू शकत नाही. म्हणजे लोन वाटताना ते भूभूषार होते, घोटाळा समोर आला की वेडे झाले. म्हणजे तुम्ही नेक्सस बघा की हॉस्पिटल असू द्या, पोलीस असू द्या, डीडीआर ऑफिस असू द्या, हे शक्य आहे का की तू हजारो कोटी रुपयांचा लोन वाटलं तर त्यावेळी हुशार होत तुझा हाल आम्ही हे मानकापे सारखा करणार होतो, मग तू वेळच झाला. आणि सरकार ही त्याला लिहून दिली की नाही नाही हे वेळ झालेला आहे, मेंटल आहे ते. मला हे बोलायचे आहे असे अनेक प्रकरण आहेत. मी जेव्हापासून हे डीडीआर ऑफिस मध्ये दखल घेतली, मी आजपर्यंत डीडीआर ऑफिसला गेले नाही होतो. नियम आहे की जे जे अधिकारी त्यांची चौकशी आहे त्या चौकशीप्रमाणे त्यांना निलंबन करायला पाहिजे, पण कोणीही करायला तयार नाही. माझा स्पष्ट आरोप आहे मंत्र्यापासून ते क्लर्क पर्यंत हे सगळे लोक पैसे खाणारे आहेत, म्हणून तुम्ही निर्णय देत नाही. आणि मुख्यमंत्री असू द्या, दिलीप वळसे पाटील सरकार मंत्री असू द्या, देवेंद्र फडणवीस साहेब असू द्या, अजित दादा असू द्या, तुमच्या हातात इतकी ताकद नाही आहे. मी तुम्हाला असं पैसे मागत नाही आहे. जितके पैसे तुम्ही सरकार क्षेत्र, जसं आता देवीदास तुळजापूरकर साहेबांनी सांगितलं, हजारो कोटी रुपये पडलेले आहेत त्यांच्याकडे, हजारो कोटी रुपये. मग हे लोकांना देता येत नाही का? मग नियम बनवणारे कोण आहे? तुम्ही मला सांगतील की नाही हे नियम नाही आहे. मग लुटून खाणारा त्याच्यासाठी नियम आहे का? खाल्ला ना तो. आता जी मी इन्व्हेस्टिगेशन करत होता याच आपल्या नक्षत्रवाडी एरियामध्ये कंचननगर नावाची सोसायटी आहे, त्याचं प्रकरण मी बाहेर काढत आहे. इतके सारे लोक. तर हे दुर्दैव नाही आहे तर काय आहे की एका 95 इयर्स 95 वर्षाची एका वयोवृद्ध महिला या आंदोलनामध्ये येत. ही जे बाई बसलेली आहे ही कुणाची आई असेल? 2 लाख रुपये काय शेती विकून आज भीक मागण्याची वेळ आलेली आहे. का असं होत आहे? म्हणजे का सरकार, प्रशासन, पोलीस याच्या बाबतीत गांभीर्य होत नाही, गांभीर्याने हे प्रकरण घेत नाही? म्हणजे सरकार किती पॉवरफुल असतं आपण सगळ्यांनी बघितलं. त्याने काही करायचे असेल तर रात्री 3 वाजता ते GR काढू शकतं. मग तुमच्या बाबतीत काय इतकं महिने लागत आहेत? म्हणजे जे निर्णय तुम्ही घेतलेला आहे ते वोट बँकशी संबंधित आहे. त्या वोट बँकला खुश करण्यासाठी तुम्ही हे निर्णय घेत असेल, मग हे लोकही कुठून बाहेरून नाही आलेले आहे, विदेशातून नाही आलेले आहे, हे लोकही इथे राहणारे आहे. मग काय यांच्या बाबतीत अशी उदासीनता
सरकार, प्रशासन, पोलीस दाखवत आहे. किती महिने आम्ही टाइम दिलेले आहे त्यांना. आज 9 पतसंस्था आणि बँक्स मिळून हे सगळे ठेवीदार जे आहे, हे सगळ्यांचे नाव आहे. ज्ञानोबा, आदर्श, मलकापूर, देवयानी, यशस्वी, मलकापूर. म्हणजे जेव्हा तुमचा प्रेशर येतो, तुम्ही एक ताकदीने जेव्हा उभे राहतो, तर आदर्शचे सगळे चेअरमॅन सहित त्यांच्या परिवारातले डायरेक्टर्स, त्यांची बायको, त्यांची सून, ते सगळे आज कुठे आहे? ते सगळे आज हर्सूल जेलमध्ये आहे. कुणाच्यामुळे? तुमच्यामुळे, तुमच्या ताकदीमुळे. मग हे नियम आदर्शसाठी लागू आहे, तर हेच नियम मलकापूरसाठी का नाही लागू आहे? का त्यांचे डायरेक्टर्सला अरेस्ट करण्यात येत नाही? फक्त या कारणाने की त्याचा जे चेअरमॅन आहे चैनसुख संचेती, ते भारतीय जनता पार्टीचा आमदार आहे, म्हणून कुणालाही हात लावायचे नाही. मग दुसरी पतसंस्था, आता आपल्याला एक उदाहरण देतो. अमरावतीची अनुग्रह पतसंस्था 1,500 कोटी रुपयाचा घोटाळा केली. 1,500 कोटी. असंच ठेवीदार. सुरुवातीला काही नेत्यांनी पत्र दिले, तर वरून त्यांना आदेश आला की हे जे डायरेक्टर्स आणि चेअरमॅन आहे, हे आपल्या पार्टीला फंडिंग करतो, म्हणून त्यांना कोणी हात लावायचा नाही, त्यांच्या मागे पडायचं नाही. म्हणजे तुम्हाला फक्त पैसे मिळत आहे, म्हणून हे गोरगरीब लोकांना सोडून द्यायचं. त्या चैनसुख संचेतीच्या वाढदिवसासाठी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री जेव्हा नागपूरला अधिवेशन झालं, तर त्याच्या घरी गेले होते सेलिब्रेट करायला. लाज नाही वाटती? हे गोरगरीब लोक रस्त्यावर उभे आहे, त्यांच्या कष्टाचा पैसा तुम्ही खाऊन बसलेले आहे, आणि त्याचा वाढदिवस तुम्ही साजरा करण्यासाठी त्याच्या घरी जात. दुसरे जे जे पतसंस्था, जे जे बँक्स आहे, त्यांच्या डायरेक्टर्सला, त्यांच्या चेअरमॅनला कोणी आश्रय देत आहे, कोणी त्यांचं संरक्षण करत आहे का? त्यांना अरेस्ट होत नाही? पाठवा सगळ्यांना हर्सूल जेलमध्ये. जेव्हा पहिल्यांदा हे प्रकरण आलं होतं, तर मी मानकापेच्या जवळच्या एका माणसाला सांगितलं होतं की त्याला सांग की हे गोरगरिबांचे पैसे परत करा, नाहीतर तुझी काय ताकद आहे तू आजपर्यंत दाखवली असेल, पण माझी काय ताकद आहे तुम्ही बघितली नसेल, तुला दाखवणार मी. आणि ज्याला इतकं मगरूर होता, त्याला असं वाटत होतं की माझा कोण वाकडं करणार, काय करणार माझं, सगळं पोलिसांना मी मॅनेज केलं. डीडीआर ऑफिसला ढिकून घेतलं होतं. दुर्दैवाने काही मीडिया प्रतिनिधी नाही. आज जे मीडिया माझ्या बाबतीत लिहितं की आदर्शमुळे इम्तियाज जलील पुन्हा खासदार होणार नाही, आदर्शमुळे नाही, यांचा आशीर्वाद असेल तर मुख्यमंत्रीही होणार मी. पण मी कधीही घालेली राजनीती केली नाही. ही मुलगी असू द्या, ही मुलगी सीए करत आहे, ऑटो रिक्षा चालत आहे, त्याचा वडील कोण देणार? त्या संतोषची आई जेव्हा माझ्याकडे येते आपल्या मुलाला घेऊन, आणि ते रडत रडत माझ्या समोर हे व्यथा सांगती की माझे 20 लाख 30 लाख रुपये आदर्श मध्ये आहे, त्याचं ऑपरेशन नाही झालं. तुम्ही
इमॅजिन करा, फक्त तुम्ही विचार करा की एका आईच्या समोर त्याचा मुलगा, त्याचं ऑपरेशन होण्याची खूप आवश्यकता आहे, गरज आहे, नाही केलं ऑपरेशन 4.5 लाख रुपये लागतील, ती कुठून भीक मागणार नाही, तिच्या हक्काचे पैसे आहेत. त्या तोतला नावाचा जे ठेवीदार होतं, MGM हॉस्पिटलमध्ये ऍडमिट होतो, तिची बायको जेव्हा मी हॉस्पिटलला त्याला बघायला गेलो होतो, ती रडत होती. ती मला सांगत होती की साहेब, दररोज मला हॉस्पिटलवाले सांगतात की 10,000 रुपये जमा करा, 20,000 रुपये जमा करा. मी तिला घेऊन गेलो ते MGM हॉस्पिटलच्या डीनकडे आणि स्पष्टपणे सांगितलं, आजपासून 1 रुपयाही तिच्याकडून तुम्ही घेतलं तर तुमच्या 2 वर्षाचा सगळं चॅरिटी बेडचा हिसाब मी काढेल. त्या दिवशी त्यांनी निर्णय घेतला की आम्ही 1 पैसा त्याच्याकडून घेणार नाही. पण झाला काय दुर्दैव की 3 दिवसामध्ये त्या तोतला नावाच्या माणसाचा मृत्यू झाला. मी पोलीस कमिशनर साहेबांना सांगितलं की साहेब, त्या माणसाचा मृत्यू झाल्यानंतर तुम्ही 20 लाख पेक्षा त्याला 40 लाख ही दिले तर तिचे बायकोचा ते पैसे कसल्याही कामाचे नसणार आहे. माणसं मेल्यानंतर आज मी येताना एक आकडे साहेब आहे, हे जरा गप्प बसा. पाठवा ते आता परत तिथे उभे राहा ना. काही व्हॉलंटियर्स दिसत नाही का आपल्याला? इथे गाडी घेऊन येतो, परत व्हा. हे तिथे उभे राहा. मी आता येताना काही जानकारी घेऊन आलो. आदर्श पतसंस्थेच्या बाबतीत 18 प्रॉपर्टीज त्यांनी लिलावासाठी टाकली होती. त्यांचे जे 2 मोठे प्रॉपर्टीज आहे, जे एक शादी खाना क्या है, शादी खाना क्या है उसका, हाँ, मंगल कार्यालय आणि एक अस्पताल मोठी प्रॉपर्टीज आहे. त्यांच्या काही 8-8.5 कोटी रुपयाचा भाव येणार आहे. त्यांनी जे निश्चय केलेला आहे ते रेडी रेट प्रमाणे. आता एकदा त्याचा लिलाव करण्यात आला, कोणी आले नाही. दुसऱ्यांदा करण्यात आलं, कोणी आले नाही. आता तिसऱ्यांदा जेव्हा हे करण्यात आलेला आहे आदर्शच्या बाबतीत, त्याचे 2 प्रॉपर्टीज जे आहे, एक शिवनाची प्रॉपर्टी आहे आणि सिल्लोडची 2 गाळे आहेत. हे 2 प्रॉपर्टीज मिळून 1 कोटी रुपये आलेले आहेत त्यांच्याकडे. रोज नई खबरों को देखने के लिए हमारे औरंगाबाद समाचार चैनल को सब्सक्राइब कीजिए और नोटिफिकेशन पाने के लिए हमारे बेल आइकन को दबाइए ताकि हर खबर की नोटिफिकेशन आपको मिलती रहे।